नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। माझं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा पवारांकडून अनेकदा प्रयत्न झाला असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर हा आरोप केलेला आहे। शरद पवार यांचं अहमदनगरसाठी काय योगदान आहे असं विखे पाटील यांनी प्रश्न विचारलेला आहे। तर सुजय विखे पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। नेस्तनाबूत करण्याचा सातत्याने माननीय पवार साहेबांकडून प्रयत्न झाला, आज नाही झाला तो। आणि जिल्ह्याच्या मग असंतुष्ट लोकांची बोट बांधायची आणि त्यांना फक्त शिमला करायला लावायचा। परंतु हे करताना जिल्ह्यासाठी योगदान काय आहे? आयात केलं उमेदवार उभा करून मला निवडणूक करायची आहे, पण तसं काही जिल्ह्याची जनता एवढी दुधखोळी नाही आहे। तुमचे सगळे जे मनसुबे असतील 19ला जिल्ह्यात जनतेने धुळीस मिळवलेले होते। मला वाटतं गेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्यातून निवडून येईल। वर्षाची परंपरा आहे मान्य शरद पवार साहेबांनी जिल्ह्यात भांडण लावायचे, भांडण चालू ठेवायचे। जिल्ह्याचं सगळं लक्ष आपल्याकडे येण्यापेक्षा ते जिल्हा स्तरावर ठेवायचं। किंवा तरी आदरणीय पवार साहेबांनी आता खुलासा केला पाहिजे की तुम्ही नगर जिल्ह्यासाठी काय केलं। त्यामुळे जिल्ह्याचे भांडण चालूच राहिली पाहिजे। माझं राजकीय इंगित साधलं गेलं पाहिजे। या जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान केलं असेल शरद पवार साहेबांनी।